हॅलो, थर्मोडायनामिक्स या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे पहिलं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत इंट्रोडक्शन, त्यानंतर समजावून घेणार आहोत एक सिंपल कन्सेप्ट थर्मल इक्विलिब्रियमचा आणि त्यानंतर बघणार आहोत झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्सचा अभ्यास आपण केमिस्ट्रीत केलेलाच आहे आणि त्यामुळे फिजिक्समध्ये शिकताना ते काही फार अवघड जाणार नाही. फक्त याला काय होईल तर आपला एक स्वतःचा फिजिक्सचा टच याला मिळेल. तर आपल्याला माहिती आहे की वर्क इज कन्व्हर्टेड इन टू हीट अँड हीट इज कन्व्हर्टेड इन टू वर्क. तर अशा ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याचा आपल्याला अभ्यास या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत आणि अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील ज्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये वर्कचं कन्व्हर्जन हीटमध्ये होतं. अशा प्रकारे म्हणजे समजा आपण एखादी गाडी चालवतोय समजा, तर त्या गाडीचं जे इंजिन आहे ते थोड्या वेळाने गरम झालेलं आपल्याला दिसतं, म्हणजे काहीतरी वर्क झालंय आणि इट इज कन्व्हर्टेड इन टू हीट. सिमिलरली व्हेन वी एक्सरसाइज वी ऑल्सो फील वॉर्मथ इन अवर बॉडी. म्हणजे ज्यावेळेला आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, त्यावेळेला आपली बॉडी जी आहे ती गरम झालेली आपल्याला जाणवते. इवन थंडीच्या दिवसामध्ये आपण बघा, जेव्हा थंडी वाजते तेव्हा आपण आपले दोन हात एकमेकांवर घासतो आणि मग तिथे आपल्याला ऊब निर्माण झालेली आपल्याला दिसते. तर इथे घर्षण होतंय आणि त्यामुळे हीट निर्माण होते. सो अशा प्रकारे अशी बरीचशी उदाहरणं आहेत. तर या उदाहरणामध्ये आपल्याला जे दिसतं ते काय आहे तर हीट, एनर्जी आणि वर्क या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. बरोबर. मी एनर्जी हा शब्द मुद्दाम यासाठी वापरला कारण वर्क हे पण एक प्रकारचं एनर्जी आहे. वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी असं आपण बऱ्याचदा म्हणतो, आपण नेहमी म्हणत आलोय. आणि काही ठिकाणी असंही म्हटलं बघा की हीट इज द एनर्जी. काही ठिकाणी असं म्हटलं हीट इज अ वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्याच्यामुळे हीट ही एक प्रकारची एनर्जी आहे असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आपल्याला जे दिसतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एक को रिलेशन आहे. तर ज्या वेळेला आपण त्या व्हेकलचं इंजिन म्हणतो किंवा जे आपले मसल म्हणतो, तर ते काहीतरी काम करतात आणि दोन्ही काय करतात तर एक प्रकारची हीट जनरेट करतात, हे आपल्याला दिसून येतं. सो त्यामुळे हे नॅचरल आहे की जर आपण असा विचार करू शकतो की हे इंजिन किंवा मसल्स हे काहीतरी हीट प्रोड्यूस करू शकतात, तर असाही विचार होऊ शकतो की ही जी हीट आहे ती सुद्धा काहीतरी काम करू शकते. सो बेसिकली थर्मोडायनामिक्स इज मोस्टली द स्टडी ऑफ कन्व्हर्जन ऑफ वर्क किंवा एनी फॉर्म ऑफ एनर्जी इन टू हीट. सो थर्मोडायनामिक्समध्ये आपण काय करतोय, कसला स्टडी करतोय तर कन्व्हर्जन ऑफ वर्क इन टू हीट. सो बऱ्याचदा आपण जी डेली लाईफमध्ये उदाहरणं बघतो की समजा एखादा हॉट ऑब्जेक्ट आहे आणि तो एका कोल्ड ऑब्जेक्टच्या संपर्कामध्ये जर आपण आणला तर आपल्याला काय दिसतं तर दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ते सेम टेम्परेचरला जातात आफ्टर सम टाइम. सो द हॉट ऑब्जेक्ट गेट्स कूलर अँड द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्मर असं म्हटलंय बघा. म्हणजे काय होतं, जर अशा प्रकारे आपण सिस्टीम ठेवली तर काय होईल, हॉट ऑब्जेक्ट आहे तो कूल होतो आणि जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे तो थोडासा वॉर्म होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं की नंतर दोघेही एका टेम्परेचरला येतात. तर एक तुम्हाला छोटासा एक्सपेरिमेंट दाखवतो की ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की काय घडतं ते. आणि हाच एक्सपेरिमेंट बेसिकली थर्मोडायनामिक्सची की आहे बघा. एक हा जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला तर थर्मोडायनामिक्स काय आहे हे तुमच्या इझिली लक्षात येईल. म्हणजे पुढे आपण थर्मल इक्विलिब्रियम पण बघणार आहोत आणि त्यानंतर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सुद्धा बघणार आहोत. तर त्याच्या दृष्टीने आता मी तुम्हाला जो एक्सपेरिमेंट, एक छोटासा एक्सपेरिमेंट दाखवणार आहे, त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की थर्मोडायनामिक्सचा बेसिक कन्सेप्ट काय आहे. तर एका बिकरमध्ये आपण काय घेतलंय तर एक हॉट वॉटर घेतलंय बघा, याच्यामध्ये वाफा दिसत आहेत तुम्हाला, आणि एका बिकरमध्ये आपण कोल्ड वॉटर घेतलंय. ठीक आहे. आणि दोन्ही साईडला हे थर्मामीटर इथे लावलेत. आपण जर बघितलं तर याचं जे इनिशियल टेम्परेचर आहे हॉट वॉटरचं ते आहे 90 डिग्री आणि इनिशियल टेम्परेचर ऑफ द कोल्ड वॉटर आहे 30 डिग्री. आपण काय करतोय, हे जे कोल्ड वॉटर आहे त्याचा जो बिकर आहे हा याच्यामध्ये आपण इन्सर्ट केला आहे आणि पुन्हा एकदा थर्मामीटर आपण याच्यामध्ये इन्सर्ट करून ठेवलाय. 5 मिनिटं आपण
वेळ घेतला आणि त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला दिसतंय टेम्परेचर ऑफ हॉट वॉटर आफ्टर 5 मिनिट्स 70 डिग्री सेल्सिअस होईल आणि टेम्परेचर ऑफ कोल्ड वॉटर आफ्टर 5 मिनिट्स 50 डिग्री सेल्सिअस. सो इथे बघा हा 70 हा 50. अर्थात हे तुम्हाला दाखवण्यासाठीच फक्त हे ॲनिमेशन आहे. तर तुम्हाला काय दिसेल तर इनिशियल जो 90 डिग्री होता तो 70 झाला आणि जो 30 होता तो 50 झाला. सो हीट एनर्जी फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. आणि पुन्हा आपण काही वेळ थांबलो तर आफ्टर सम टाइम तुम्हाला असं दिसेल की जे बॉडीचं टेम्परेचर आहे म्हणजे दोन्ही बीकरमध्ये जर जे वॉटर आहे हे बघा इथे पण 60 दाखवलंय आणि इथे पण 60 दाखवलंय. याचा अर्थ आता या दोन्ही बॉडीज काय आहेत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे बघा की या दोन ऑब्जेक्टमध्ये काहीतरी एक्सचेंज झालंय. समथिंग इज एक्सचेंज बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. धीस समथिंग इज हीट. हे जे समथिंग आपण जे म्हणतोय ते म्हणजे काय आहे तर हीट आहे. आणि पुढे काय म्हटलं बघा अकॉर्डिंग टू मॉडर्न थिअरी हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तर हीट हा एक एनर्जीचाच फॉर्म आहे. साधारणपणे 1798 मध्ये बेंजामिन थॉम्सन नावाच्या एका ब्रिटिश सायंटिस्टने एक प्रयोग केला आणि त्यानं जी आपली तोफ असते ब्रासची तोफ आहे ती त्याने घेतली होती आणि जेव्हा ती बोर केली त्याच्यामध्ये जेव्हा होल ड्रिल केला गेला तेव्हा त्याला असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणामध्ये हीट निर्माण होते आणि ही हीट इतकी होती की त्यानं त्यावेळेला दाखवून दिलं की ही जी हीट प्रोड्यूस होते ती इतकी प्रचंड असते की त्या हीटवरती आपण पाणी सुद्धा बॉईल करू शकतो. आणखी या प्रयोगामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती काय होती बघा मोर हीट वॉज प्रोड्युस्ड वेन द ड्रिल बोर्ड फॉर अ लॉंगर टाइम. जेव्हा ते जे ड्रिल होतं ते जास्त वेळेसाठी बोर केलं गेलं त्यावेळेला काय झाली तर जास्त हीट निर्माण झाली. सो हे लक्षात आलं की इट डिड नॉट डिपेंड ऑन द शार्पनेस ऑफ द ड्रिल्स युज्ड. सो ड्रिल जी वापरली गेली त्याच्या शार्पनेसवरती ही हीट काही अवलंबून नव्हती. कारण अ शार्पर ड्रिल would have removed more heat according to the older theory of heat which assumed heat to be form of a fluid. म्हणजे ही जी ओल्ड थिअरी होती तिच्यानुसार जर हे ड्रिल शार्प असतं तर जास्त हीट रिमूव्ह केली गेली असती असा या थिअरीचा होरा होता. आणि तिथे असं अज्युम केलं होतं की हीट हे एक प्रकारचा फ्लुइडचा फॉर्म आहे ज्याला कॅलरिक असं म्हटलं जायचं. म्हणजे अशा प्रकारचे मोलिक्युल्स जे एकमेकांपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा चहा थंड होते कपात समजा चहा आहे आणि ती थंड होते तर त्यातले जे मोलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून वेगवेगळे होत आहेत. दे आर रिपेलिंग इच अदर. एकमेकांपासून ते वेगळे होत आहेत रिपेल होत आहेत. अशा प्रकारची ती सिच्युएशन असावी असं त्यावेळेला म्हटलं जायचं. या पर्टिक्युलर केसमध्ये फिजिक्समधला सगळ्यात महत्वाचा जो लॉ एका ओळीत आपण सांगू शकतो तो काय आहे बघा द वर्क डन बाय अ सिस्टीम इज कन्व्हर्टेड इन टू हीट. सो थर्मोडायनामिक्सच्या डेफिनेशन बद्दल जर सांगायचं झालं तर आपण थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन काय सांगू शकतो बघा थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द कन्सेप्ट्स ऑफ हीट अँड टेम्परेचर and the interconversion of heat and other forms of energy. सो हे एकदम कन्क्लुझिव्ह डेफिनेशन आपण थर्मोडायनामिक्सची म्हणू शकतो. बेसिकली थर्मोडायनामिक्स आपल्याला माहिती आहे थर्मो आणि डायनामिक्स. सो थर्मो म्हणजे टेम्परेचर किंवा हीट आणि डायनामिक्स म्हणजे मोशन. सो हे आपण बघितलं होतं डायनामिक्स म्हणजे मोशन कंटिन्युअसली आपण बघितलं. हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनामिक्स हा सुद्धा कन्सेप्ट आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितला होता. तर दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघितला होता. तर याच्यामध्ये ही सिंपल डेफिनेशन आहे थर्मो प्लस डायनामिक्स. पण ओव्हरऑल एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण थर्मोडायनामिक्सची अशी एक डेफिनेशन तयार करू शकतो. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण वळूया आपल्या दुसऱ्या आर्टिकलकडे थर्मल इक्विलिब्रियमकडे. तर समजा तुम्ही बर्फाचा एक तुकडा रूम टेम्परेचरला पाण्यामध्ये ठेवला तर तुम्हाला असं दिसेल की तो जो बर्फ आहे तो वितळतो. हे कशामुळे होतं तर दिस इज बिकॉज द वॉटर ॲट रूम टेम्परेचर ट्रान्सफर्स इट्स हीट टू द आईस अँड हेल्प्स आईस मेल्ट.
सो काय होतं बघा, तर रूम टेम्परेचरला जे पाणी आहे ते डेफिनेटली काय आहे, तर त्याचं टेम्परेचर हे हायर असणार आहे कम्पेअर टू आईस, आणि बर्फापेक्षा त्याचं टेम्परेचर जास्त असणार आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की जिथे जास्त हीट आहे तिथून हीट काय होते, ज्या ठिकाणी कमी हीट आहे त्या ठिकाणी ती हीट ट्रान्सफर होते आणि ती कंटिन्युअसली राहते जिथपर्यंत दोघांचं टेम्परेचर हे समान होत नाही. म्हणजे मगाशी पण तुम्हाला जो मी उदाहरण दाखवलं की एक 90 डिग्री इतकं हीट केलेलं आपण पाणी घेतलं होतं आणि एक नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं होतं, म्हणजे जे 30 डिग्रीचं होतं, आणि त्याच्यानंतर सर्टन इन्स्टंट नंतर काय झालं ते तुम्ही बघितलं. तर अशाच प्रकारे काय होतं, तर हा जो बर्फ आहे तो वितळतो. तसंच मगाशी जे म्हटलंय तुम्हाला दाखवलं मी, तसंच पुस्तकामध्ये मेन्शन केलंय बघा. सिमिलरली हॉट वॉटर इज मिक्स्ड विथ कोल्ड वॉटर, इट ट्रान्सफर्स इट हीट टू द कोल्ड वॉटर अँड द हॉट वॉटर कूल्स डाऊन. सो तुम्ही बघितलात की ज्या पाण्याचं टेम्परेचर 90 डिग्री सेल्सिअस होतं ते पण आलं 60 डिग्री सेल्सिअस वरती, आणि ज्याचं ओरिजिनली 30 डिग्री सेल्सिअस होतं ते सुद्धा पाणी जे होतं ते बरोबर 60 डिग्री सेल्सिअस वरती आलेलं तुम्हाला दिसलं. सो या जर दोन्ही उदाहरणात जर तुम्ही बघितलात तर एक गोष्ट लक्षात येते काय बघा, वी नोटीस दॅट द टू कंपोनंट्स रीच अ स्टेज वेअर देअर इज नो मोर ट्रान्सफर ऑफ हीट. सो मगाशी जो आपण एक छोटासा प्रयोग केला होता, आता आपण जे म्हणतोय तेच, त्याच्यामध्ये पण आपण बघितलं की सुरुवातीला एका बीकरमधलं जे पाणी होतं ते 90 डिग्री सेल्सिअसचं होतं आणि एका बीकरमध्ये ते 30 डिग्री सेल्सिअसचं होतं. त्याच्यानंतर एक स्टेज आली, 5 मिनिटानंतर आपण रिडिंग घेतलं, दोन्हीचं टेम्परेचर आहे ते बघितलं, थोडी तफावत दिसली आपल्याला, आणि नंतर काही वेळानंतर आपल्याला असं दिसलं की त्या दोघांचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे दोन्ही आता समान झाले. मग तेव्हा काय झालं, तर दोन्ही थर्मल इक्विलिब्रियमच्या स्टेजवरती आले, आणि त्यामुळे दोघांचंही टेम्परेचर सारखं असल्यामुळे कुठल्याही प्रकारची हीट एक्सचेंज करण्याचा प्रश्नच येत नाही. खरं म्हणजे हीट त्याही वेळेला एक्सचेंज होत असते, हे लक्षात घ्या, ज्या वेळेला टेम्परेचर समान झालं. पण काय होतंय, आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये ते बघितलंय की एक्सचेंज ऑफ हीट, की दोन्ही जेव्हा समान असतात तेव्हा ते एकमेकांकडे हीट ट्रान्सफर करत असतात, पण हा जेवढी देतोय तेवढीच तो पण त्याला देतोय, आणि त्यामुळे ते नलिफाय होता इफेक्ट तो होतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला असं जाणवतं की ते कुठल्याही प्रकारची हीट एक्सचेंज करत नाहीत बेसिकली, पण कंटिन्युअसली काय होत असतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा हीट एक्सचेंज होत असते. पण हा जेवढी हीट देतोय तेवढीच समोरचा सुद्धा त्याला तेवढीच हीट गिव्ह अँड टेकच्या रिलेशननुसार देत असतो. म्हणून आपण असं म्हणतो इथे की आपण कुठल्याही प्रकारची हीट ट्रान्सफर करत नाही इव्हेंच्युअली. तर या केसेसमध्ये आपण अजून काय केलंय बघा, तर हीट जी आहे हायर टेम्परेचरचा जो सबस्टन्स आहे तिथून काय होते, तर लोअर टेम्परेचरच्या सबस्टन्सकडे ट्रान्सफर होते, आणि ही ट्रान्सफर कधीपर्यंत होत राहते, जोपर्यंत दोन्ही बॉडींचं जे टेम्परेचर आहे ते सेम होत नाही. ओके, सो काय म्हटलं बघा त्यांनी, धिस ट्रान्सफर कंटिन्यूज टिल द लेवल ऑफ हीट कंटेंट इन बोथ द सबस्टन्सेस इज द सेम. म्हणजे जोपर्यंत दोघांचं दोन्ही बॉडींचं टेम्परेचर सारखं होत नाही तिथपर्यंत ही हीट ट्रान्सफर होत राहते. आणि मग तेव्हा आपण काय म्हणतो की अ थर्मल इक्विलिब्रियम इज रिच्ड बिटवीन द टू सबस्टन्सेस. सो थर्मल इक्विलिब्रियम रीच झाले दोन सबस्टन्समध्ये, असं आपण त्यावेळेला म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण वळूया लगेच आपल्या पुढच्या लॉकडे, जो बेसिक लॉ आहे, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि जनरल केसमध्ये हा झिरोथ लॉ का आला, कारण सुरुवातीला थर्मोडायनामिक्समध्ये पहिला लॉ आला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आणि त्यानंतर सेकंड लॉ आला. पण या सगळ्याचा जो बेस आहे हा सगळ्यात नंतर प्रपोज करण्यात आला, परंतु तो आधी असायला हवा, म्हणून त्याचा जो नंबर होता तो झिरोथ लॉ असा देण्यात आला. तर तो काय आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तो आता आपण बघूया. सो हा लॉ काय सांगतो बघा, इफ टू सिस्टम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. आणि पुस्तकामध्ये त्याची एक स्कीमॅटिक डायग्राम दाखवली, ती पण तुमच्या समोर ठेवतो म्हणजे ते एक्सप्लेन करायला आणखीन सोपं जाईल. बघा, ही जी ए नावाची सिस्टीम आहे ही सी या सिस्टीम बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. हे डबल हेडेड हा जो एरो आपल्याला दिसतोय बेसिकली काय आहे, थोडक्यात ए आणि सी या दोघांमध्ये काय होते, हीट एक्सचेंज होते, बरोबर आहे. तसंच
या केसमध्ये तुम्हाला असं दिसतं की ए आणि बी या दोन सिस्टीममध्ये हीट एक्सचेंज होते. याचा अर्थ मग असा होतो की बी आणि सी या दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहेत. ओके. आणि जे काही डबल एरो जे तुम्हाला दिसत आहेत ते बेसिकली काय रिप्रेझेंट करतात, तर थर्मल इक्विलिब्रियम रिप्रेझेंट करतात सिस्टीमची. ठीक आहे. आता थोडंसं एक्सप्लेनेशन डीप मध्ये नेऊया. बघा काय आहे ते. इथे तुम्हाला दिसतंय की ही बॉडी ए आहे आणि ज्याला आपण सिस्टीम असं म्हणतो, आता सिस्टीम ए आहे आणि ही सिस्टीम सी आहे. इथे काय होतं बघा, ऍक्च्युली हे इंडिव्हिज्युअली असं कन्सिडरेशन मध्ये घेतलंय की ए आणि सी मध्ये हीट एक्सचेंज होते, बरोबर आहे. आता समजा या प्रत्येक तीन ठिकाणची टेम्परेचर समजा वेगवेगळी आहेत, समजा तिन्ही बॉडींची किंवा तिन्ही सिस्टीम्सची. समजा सगळ्यात जास्त जी हीट आहे ती किंवा टेम्परेचर जे आहे ते एच आहे, त्याच्यापेक्षा कमी बीच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी जे आहे ते सीच आहे असं बघा. तर काय होईल, ए आणि सी मध्ये जेव्हा एक्सचेंज होईल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल बघा की ए आणि सी मध्ये जेव्हा दोघांमध्ये एक्सचेंज तयार होईल त्यावेळेला काय होणार आहे, तर ए आणि सी हे दोन्ही इक्विलिब्रियम कंडिशनला येतील, म्हणजे दोघांचं जे टेम्परेचर आहे ते समान होईल. ओके. आणि ज्या वेळेला ए पुन्हा बी बरोबर डील करेल, खरं तर ही सायमल्टेनियस प्रोसेस आहे, कारण ए हा ज्या वेळेला सी बरोबर काहीतरी इंटरॅक्ट करतोय त्यावेळी तो बी बरोबर सुद्धा इंटरॅक्ट करणार आहे. ओके. कारण आपण ही जी सिस्टीम आहे ती काय एडियाबॅटिक सिस्टीम आहे असं इथे कुठे मेन्शन केलेलं नाही. एडियाबॅटिक म्हणजे काय, तर मध्ये कुठलाच कॉन्टॅक्ट नाही बेसिकली. सो या ठिकाणी काय म्हणता येईल बघा आपल्याला, इफ सिस्टीम ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम अँड सिस्टीम्स ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम देन सिस्टीम्स बी अँड सी मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम. आणि मग त्यामुळे काय होईल, सिस्टीम्स ए बी अँड सी आर ॲट द सेम टेम्परेचर. कारण काय होणार आहे, प्रत्येक वेळेला काय होणार आहे, हीट एक्सचेंज होणार आहे. म्हणजे जर तुम्ही असं गृहीत धरलात की ए बी आणि सी या तिघांचे टेम्परेचर्स वेगवेगळी आहेत, तरीही ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे जेव्हा हीट एक्सचेंज होईल तेव्हा ही प्रोसेस कंटिन्युअसली तिथपर्यंत राहणार आहे जोपर्यंत या तिघांचंही टेम्परेचर सारखं होत नाही. म्हणजे समजा असं होईल बघा, ए बी आणि सी याच्यामध्ये एचं टेम्परेचर जास्त आहे, त्याच्यानंतर बीचं त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे आणि सीचं त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, हीट एक्सचेंज तिथपर्यंत होत राहणार आहे जिथपर्यंत ए बी आणि सी या तिघांचंही टेम्परेचर सारखं होत नाही. आणि याचाच वापर आपण थर्मामीटरमध्ये करतो बेसिकली, की ज्याच्याने आपण काय करतो, तर ऑब्जेक्टचं टेम्परेचर मोजतो. तर पुस्तकामध्ये याची डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. ज्या वेळेला आपण थर्मामीटर त्या पाण्यामध्ये किंवा कुठल्याही लिक्विडमध्ये तुम्ही जेव्हा डिप करणार आहात तर काय होईल बघा, तर सुरुवातीला जर तुम्ही थर्मोमीटर हातात घेतलात तर त्या थर्मोमीटरमध्ये तुम्हाला काय रिडिंग दिसेल, तर रूम टेम्परेचरचं रिडिंग दिसेल, बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही इन्सर्ट करणार आहात हा थर्मोमीटर त्या लिक्विडमध्ये त्यावेळी तुम्हाला दिसेल की त्याचा जो पारा आहे तो हळूहळू वर चढतो आणि मग जेवढं त्या लिक्विडचं टेम्परेचर आहे तेवढं त्या तुम्हाला थर्मोमीटरवरती डिस्प्ले आलेलं दिसतं. सो आपण असं म्हणू शकतो, वेन द थर्मोमीटर अँड द ऑब्जेक्ट आर इन थर्मल इक्विलिब्रियम द थर्मोमीटर इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. सो ज्यावेळेला ते थर्मल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये येतात कोण, थर्मोमीटर आणि तो ऑब्जेक्ट, त्यावेळेला थर्मोमीटर काय इंडिकेट करतं, तर टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे कुठलंही ऑब्जेक्ट असू शकेल. आता आपण लिक्विड म्हटलं तर लिक्विड असू शकेल किंवा अगदी सॉलिड म्हटलं तर सॉलिड असू शकतं ते ऑब्जेक्ट, किंवा इवन गॅस ऑब्जेक्ट सुद्धा असू शकतो. तर असाच तुम्हाला एक छोटासा प्रश्न देतो की जो आजचा तुमचा होमवर्क आहे. आतापर्यंत ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्याच्यावरूनच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. अगदी छोटासा एक प्रश्न आहे, तो तुम्हाला मी होमवर्क म्हणून देणार आहे. व्हाय डिफरंट ऑब्जेक्ट्स kept on the table at room temperature do not exchange heat with the table. सो टेबलवर ठेवलेले वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते रूम टेम्परेचरला टेबल बरोबर कुठल्याही प्रकारची हीट एक्सचेंज का करत नाहीत, असा हा साधा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत जो आपण अभ्यास केला त्याच्यामध्येच दडलेलं आहे, त्यामुळे ते फक्त शोधून काढा आणि प्रॉपर सेंटेन्समध्ये लिहा.